काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलूपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढियेला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रेयाला, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, आज पुन्हा एकदा गुरुचरित्राचं विवेचन बाजूला ठेवून मी आज एका महत्वाच्या दिवशी महत्वाच्या विषयावर थोडंसं बोलतोय। गुरुचरित्राचं विवेचन बाजूला ठेवण्याचं मूळ कारण म्हणजे आज दत्त संप्रदायातल्या सर्व साधकांकरता अत्यंत महत्वाचा दिवस आहे। आज गुरुप्रतिपदा आहे। भगवान नरसिंह सरस्वती स्वामी महाराज कलियुगातले दुसरे दत्तावतार, ज्यांचा जन्म कारंज नगरीमध्ये झाला, ते नरसिंह सरस्वती स्वामी महाराज कर्दळीवनात गुप्त झाले, म्हणजेच निजगमन झालं। सद्गुरु गेले नाहीत, हे पुन्हा पुन्हा मी बजावून सांगतो। मनुष्य जन्माला आल्यानंतर त्याला मृत्यू आहे हे निश्चित, पण गुरुला, सद्गुरूंना मृत्यू नाही। मी यामध्ये कुठल्या देवाचा अवमान करतो अशातला भाग नाही, पण देव ज्यावेळेस मनुष्य रूप धारण करून येतात, त्यांना आपला अवतार समाप्ती किंवा मृत्यूला सामोरं जावं लागतं। कारण काहीही असू द्यात। उदाहरण झालं तर भगवान प्रभू रामचंद्र अयोध्येवर अनेक वर्ष राज्य केल्यानंतर काळाने स्वतः त्यांना आठवण करून द्यायला आला, म्हणून भगवान प्रभू रामचंद्र शरयूमध्ये चालत गेले। भगवान गोपाल कृष्ण पूर्णांशी परमात्मा, पण मनुष्य म्हणून जन्माला आले, मनुष्याप्रमाणे राहिले, पण काळाच्या ओघाने म्हणा, कारण काहीही असू द्या, गांधारीचा शाप होता किंवा काय होतं, काहीही असू द्या, पण त्यांना स्वतःला त्यांच्या डोळ्यात देखत त्यांच्या संपूर्ण यादव कुळाचा नाश बघावा लागला। एवढंच काय, पण त्यांना एका भिल्लाचा बाण लागल्याचं निमित्त करून देह सोडावा लागला। हा नियतीचा खेळ आहे। मी याला नेहमी कोणी गेलं तर मी सांत्वनपर एवढं प्रथमता म्हणतो की ही नियतीची क्रूर चेष्टा आहे। काही काहींना खरं विचित्र वाटतं ते, पण हे सत्य आहे।
नियतीला एखादी गोष्ट चांगली असो किंवा वाईट असो, ती ज्या वेळेस घडवते त्यावेळेस हा नियतीचा खेळ चाललेला असतो. आणि ज्या वेळेस असे दुःखद प्रसंग येतात त्यावेळेस ती नियतीची क्रूर खरोखर चेष्टा असते. असो, आपल्याला नियती या विषयावर बोलायचं नाहीये. सांगायचं तात्पर्य, ज्यांनी ज्यांनी भूतलावावर मनुष्य रूपात जन्म घेतला, मनुष्यासारखे राहिले, त्या सर्वांना या नियतीच्या खेळापुढे नतमस्तक व्हावं लागलं. आणि ते सर्व कुठल्या ना कुठल्या निमित्ताने, कुठल्या ना कुठल्या कारणाने हा खेळ सोडून गेले. आमच्या सद्गुरूंच्या बाबतीत तसं नाही घडलं. कारण सद्गुरू जरी मनुष्य रूप धारण करून आले होते हे मान्य, पण तरीही ते मनुष्य नियमाच्या पलीकडे होते. त्रिभुवनाची सत्ता त्यांच्या हातात होती. पण आपण एक दृष्टीने असंही धरून चलू की काळाच्या ओघामध्ये, नियतीच्या खेळामध्ये त्यांनाही गुप्त राहणं हे आवश्यक होतं. कारण ते हयात राहू शकले नसते, पण गुप्त राहून ते आपल्या शिष्यांच्या, आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्याकरता, त्यांच्या आर्त हाकेला आवाज देण्याकरता म्हणून ते गुप्त राहिले. तसं पाहायला गेलं तर नृसिंह सरस्वती हे फार काळ राहिले नाहीत. त्यांनी फक्त 80 वर्षाचं आयुष्य जगलं, फक्त 80. भगवान गोपाळ कृष्ण कोणी 125 म्हणतात, कोणी 110 म्हणतात, कोणी 104 म्हणतात. आपल्याला त्याच्यामध्ये पडायचं नाही. हे 80 ठाम का म्हणतो मी? मी कृष्णाच्या बाबतीत 125, 110, 105 असं म्हणतो, पण माझे सद्गुरू नृसिंह सरस्वती 80 वर्ष जगले. हे मी का म्हणतो? याचं प्रामुख्याने कारण असं आहे, ते भगवान गोपाळ कृष्ण ज्या काळात आले तो काळ म्हणजे द्वापाराचा होता. द्वापाराचं युग होतं. त्यामुळे द्वापारा या युगामध्ये कशा पद्धतीने असेल हे कल्पनेवर आधारित आहे असं माझंही म्हणणं आहे. सत्य असत्य याच्यामध्ये आपल्याला जायचं नाही. पण सद्गुरू नृसिंह सरस्वती हे द्वापारात, सत्ययुगात, त्रेतायुगात आलेले नाहीत. कलियुगामध्ये त्यांचा जन्म झाला तो 13व्या शतकात. त्यामुळे ते ज्या वास्तूमध्ये जन्माला आले, ज्या घरामध्ये जन्माला आले, ते घर अजूनही ज्या खोलीमध्ये ते जन्माला आले ती खोली
कारंजनगरीमध्ये आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे त्या सणाचा हिशोब करता येईल. आणि म्हणून 80 वर्ष हे मी प्रामुख्याने सांगतो. आता काही काही स्वल्प बुद्धीचे म्हणा, अल्पबुद्धीचे म्हणा, किंवा खोट काढणारे म्हणा, अशा लोकांना नाही ते प्रश्न असतात. मला अनेक जण असा प्रश्न विचारतात, आणि हा आज नाही, बऱ्याच काळापासून विचारतायत. म्हणून मी आज त्या प्रश्नावर 1-2 सेकंद 5 सेकंद बोलणार आहे. कारण मुळात विषय आज आमचे सद्गुरू गुप्त झाले तो आहे. मला विचारतात की नृसिंह सरस्वती सद्गुरू होते, दत्ताचा अवतार होता, त्यांनी अनेक चमत्कार केले, सगळं मान्य. पण काका, ते जन्माला का आले? त्यांनी शरीर रूप धारण का नाही केलं? म्हणजेच ज्या पद्धतीने गजानन महाराज, शिर्डीचे साईबाबा, अक्कलकोटचे स्वामी महाराज हे देह धारून आले, म्हणून ते अवतारी आहेत. मग ते देह धारण करून येणारे अवतारी पुरुष, मग सद्गुरू त्रिकालज्ञानी, त्रिकालदर्शी जे गुप्त झाले, एवढं मोठं सामर्थ्य, सृष्टी रचनेपासून सृष्टीच्या नाशापर्यंतचं सगळं सामर्थ्य ज्यांच्या अंगात आहे, त्यांना योनी मार्गे जन्माला का यावं लागलं? ते देह धारण करून का नाही आले? हा प्रश्न मला अनेकांनी अनेक वेळा विचारला. मी अतिशय थोडक्यात उत्तर देतो. सद्गुरू जो शब्द देतात, सद्गुरू जे बोलतात, ते निश्चितच पूर्ण करतात. आणि नृसिंह सरस्वतींनी गत जन्मामध्ये कुरोपूर येथे आंबेला शब्द दिला होता. कारण तिने वर माग म्हटल्यानंतर तिने सांगितलं, तुमचा सारखा पुत्र माझ्या पोटी जन्माला यावा. तुम्ही मला आई म्हणालात, त्यामुळे तुम्ही माझ्या पोटी जन्म घ्यावा. त्या जन्मात नृसिंह सरस्वतींचा पहिला तो जन्म म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आता हे शक्य नाही आहे. मग पुढच्या जन्मामध्ये करंजनगरीमध्ये तुझ्या पोटी मी जन्माला येईन. आणि हा शब्द पूर्ण करण्याकरता, तिच्या पोटी जन्माला येण्याकरता, तिला मातृत्व बहाल करण्याकरता, जगद्गुरूंची माता बनवण्याकरता सद्गुरू नृसिंह सरस्वतींचा जन्म करंजनगरीमध्ये झाला. त्याकरता त्यांना त्यांच्या आदल्या जन्मात कृष्णेमध्ये गुप्त व्हावं लागलं. गुरु गुप्त होतात. म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ करंजनगरीमध्ये, कुरोपूरमध्ये, कृष्णेमध्ये गुप्त झाले.
आणि तदनंतर करंज नगरीमध्ये जी मागच्या जन्मात आंबा होती तीही या जन्मात आंबा म्हणूनच जन्माला आली. आणि माधव नामक ब्राह्मणाशी तिचा विवाह झाला आणि सद्गुरूंना आपला शब्द पूर्ण करण्याकरता तिच्या पोटी जन्माला यावं लागलं. म्हणून नृसिंह सरस्वती योनी मार्गे जन्माला आले, अन्यथा त्यांनीही देह धारण केला असता. म्हणजे अनेकांनी मला अनेक वेळा जो हा प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं समर्पक उत्तर त्यांना मिळालं असेल असं मी समजतो. असो, तर आज गुरुचरित्रावर न बोलता आपण गुरुप्रतिपदा या विषयावर बोलू. नृसिंह सरस्वती स्वामी महाराज कर्दळी वनात गुप्त झाले. निजगमनास जाताना स्वतःच्या निर्गुण पादुका स्वामींनी नृसिंह सरस्वती महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे भक्तांना सेवा करण्याकरता ठेवल्या. भक्तांनी त्या पादुकांची सेवा करावी, त्या पादुकांना सद्गुरूंचं रूप मानावं, आपल्या इच्छा आकांक्षा मनोकामना हे सगळं त्या पादुकांना सांगावं, आपली सुखदुःख त्या पादुकांना सांगावी. सद्गुरूंना पादुकांच्या रूपात सद्गुरूंना समजून त्यांच्याशी वार्तालाप करावा म्हणून त्यांनी त्या पादुका तिथे ठेवल्या. आता त्या पादुका मुळात कुठल्या धातूच्या आहेत, कुठल्या मातीच्या आहेत, कुठल्या लाकडाच्या आहेत याचा आजपर्यंत शोध लागू शकला नाही. ही एक सद्गुरूंची किमया आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. बहुधान्य नाम संवत्सरे माघ मासे, बहुधान नाम संवत्सर माघ मास, कृष्ण प्रतिपदा शुभ दिवस, बृहस्पती होता सिंह राशीस. गुरु सिंह राशी मध्ये होते. माघ महिन्याची कृष्ण पक्षातली प्रतिपदा होती. सूर्य उत्तरेला होता. शिशिर ऋतू होता. कुंभ संक्रमण होतं आणि अतिशय सुलक्षण अशी ती लग्न घटिका होती. आणि अशा शुभ दिवशी शुभ मुहूर्तावर बघा काय योग आहे, काय सुंदर वर्णन आहे. बहुधान नाम संवत्सर माघ मास, कृष्ण प्रतिपदा शुभ दिवस, बृहस्पती होता सिंह राशीच, उत्तर दिशी होता सूर्य, शिशिर ऋतू, कुंभ संक्रमण, ऐसा सुलक्षण दिवन आणि शुभ मुहूर्ती गुरु आपण. आनंदे प्रयाण करीते झाले, निघून गेले, गुप्त झाले. मृत्यूनी त्यांना कवटाळलं नाही. गुरुचं हे सामर्थ्य आहे. प्रवाहामध्ये पुष्पाचं आसन बनवलं. बघा महाराज कशा पद्धतीने गेले. प्रवाहामध्ये पुष्पासनी बैसोनी शिष्यास संबोधनी, त्या पुष्पासनावर बसलेले आहेत. आणि आमचे सद्गुरू नृसिंह सरस्वती
तुम्ही डोळ्यासमोर आणा, खरोखर तुम्ही भावनावश होणारच, मला खात्री आहे. कारण ज्याच्या सद्गुरूंबद्दलच्या संवेदना जागृत आहेत त्याला भावनावश तो होणारच. सद्गुरूंविषयी ज्याला अतीव प्रेम आहे, मी सद्गुरू म्हणजे पुन्हा पुन्हा अनेक वेळा सगळ्यांना सांगितलंय, ते म्हणजे सद्गुरू म्हणजे व्यक्ती नाही. पण इथे आमचे जे सद्गुरू आहेत नृसिंह सरस्वती, सर्व तत्व त्यांच्यामध्ये सामावलेली आहेत, सर्व मंत्र सामर्थ्य त्यांच्यामध्ये सामावलेलं आहे. आणि ते आजच्या दिवशी माघ प्रतिपदेला पुष्पासनावर बसले आहेत. त्यांना कल्पना आहे की ते गुप्त होत आहेत, त्यावेळेस त्यांच्या अनेक शिष्यांना, अनेक भक्तांना, अनेक साधकांना अतीव दुःख होणार आहे. ते काय म्हणतात, आमचा वियोग झाला म्हणून तुम्ही मनिखेदन जाणा. अरे आमचा वियोग झालाय असं मनात आणू नका, दुःख करू नका. कारण मी या गाणगापुरातच आहे, मी तुमच्या बरोबरच आहे. या गाणगापुरात आम्ही असोच पूर्ववत. अरे पहिले जसा मी गाणगापुरात होतो तसा आजही आहे. मी जात असलो, मी जातोय याचं दुःख करू नका. मी जात नाही तर मी गुप्त होतोय, हे वारंवार सद्गुरू सांगतायत. म्हणून सद्गुरूंची पुण्यतिथी नाही आहे, नृसिंह सरस्वतींची पुण्यतिथी नाही, तर नृसिंह सरस्वती ज्या दिवशी गुप्त झाले त्याला निजानंद गमन असा शब्द आहे. भावना दृढ धरा मनात. तुम्ही तुमच्या मनामध्ये प्रचंड भावना धरा आणि प्रचंड भावनेनी, एकरूपतेने तुम्ही मला आवाज दिला, मला हाक मारली, तुम्हा दृष्टांत होईल. मी तात्काळ तुम्हाला दृष्टांत देईल. हे सांगण्याचं ताकद, ही सांगण्याची एक प्रकारची मानसिकता किंवा हे सत्य सांगण्याचं धारिष्ट फक्त सद्गुरूंमध्ये आहे. त्यांना कल्पना आहे, ते जात नाही आहेत, ते जात नाही आहेत, ते गुप्त होत आहेत. म्हणून मी गुप्त राहून मी कुठेही भ्रमण करू शकतो, कुठेही जाऊ शकतो याची त्यांना पूर्ण खात्री आहे. म्हणून ते सांगतात की तुम्ही दृढ भावनेनी, श्रद्धेनी मला आवाज दिला, माझी सेवा केली, माझं पारायण वाचलं, माझा जप केला, तर मी तुम्हाला दृष्टांत जातो. आम्ही जातो आनंद स्थानासी. बघा ते जे गुप्त होत आहेत ते कुठे जात आहेत, हे स्थान त्यांनी आनंद या शब्दामध्ये सांगितलंय. सद्गुरूंनी गुरुचरित्रामध्ये जे 52 अध्याय आहेत ना, ते 52 अध्याय तुम्ही अतिशय शांततेने वाचले तर प्रत्येक वाक्यामध्ये, प्रत्येक ओवीमध्ये सद्गुरू भरपूर काही सांगून जात आहेत. आम्हाला त्याची फोड करता आली पाहिजे, आम्हाला त्याची फोड करता आली पाहिजे, तर आम्हाला कळेल. नुसतं पारायण वाचायचं, श्री गणेशान्मा, श्री सरस्वत्यांना, सिद्ध म्हणे नामधारक असेल नामधारक म्हणे नाही.
गुरुचरित्र हे अंतस्थ वाचलं गेलं पाहिजे. त्यांनी गुप्त होण्याकरता कुठलंही स्थान सांगितलं नाही. फक्त एक शब्द सांगतो, आम्ही जातो आनंद स्थानासी. आनंदाचं स्थान. मग तुम्ही तुमच्या घरामध्ये तुम्ही ज्या स्थानावर असाल त्या स्थानामध्ये तुम्ही आनंदाने सद्गुरूंची भक्ती केली, सद्गुरूंचा जप केला, सद्गुरूंचं पारायण वाचलं, तर ते आनंद स्थान आहे. तिथे आहेतच ते. काय एका शब्दामध्ये सद्गुरूंनी किती मोठं सांगून गेले. आम्ही जातो आनंद स्थानासी ते पाहालो याची खूण आम्हा. तुम्ही मला तिथे बघाल याची खूण तुम्हाला जाणवेल की मी तिथे आहे. मग ते तुमचं घर असो, मंदिर असो, धर्मशाळा असो, किंवा संगम असो, माहूर असो, कारंजा असो, औदुंबर असो, वाडी असो, कुठेही ज्या ठिकाणी भावनायुक्त अंतःकरणाने तुम्ही मला आवाज द्याल तिथे मी आहे आणि मी असण्याची खूण तुम्हाला देईन. पण आता इथून मी जातोय तर इथून मी जाण्याची खूण म्हणून तुम्हाला 4 पुष्प येतील. एका वाक्यामध्ये त्यांनी दोन्ही गोष्टी साधकांना भक्तांना समजावून सांगितल्या. एकीकडे आता ते गुप्त होत आहेत पण ते आहेत याची खूण जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला आता प्रसाद पुष्प येतील. पण ज्या ठिकाणी आनंद असेल त्या ठिकाणी मी आहे याचा मी तुम्हाला दृष्टांत देईन असं आमचे सद्गुरू नरसिंह सरस्वती स्वामी महाराज सांगतात. दयेची कृपेची ही शुद्ध मूर्ती धाव घेई मन यांच्या प्रती. अहो खरोखर माझे सद्गुरू नरसिंह सरस्वती दयेची मूर्ती आहे, कृपेचीच मूर्ती आहे. आणि माझं मन त्यांच्याकडे धाव घेत आहे. ध्यान मूल गुरुमूर्ती, पूजा मूल गुरुपादुका, मंत्र मूल गुरु वाक्य, मोक्ष मूल गुरु कृपा. बरंच काही सांगण्यासारखं आहे आजच्या दिवशी, बरंच काही. कारण सद्गुरूंनी जे 80 वर्षाचं आयुष्य जगलं त्या 80 मिनिटात 80 तासात सांगण्या इतकं सोपं नाही. 80 युगही कमी पडतील एवढं प्रचंड सामर्थ्य नरसिंह सरस्वतींच्या कृपेमध्ये आहे. आज तसं जड अंतःकरणाने आर्ताशी त्यांची आठवण येते आहे. खरोखर आपण त्या काळी तर त्यांना नव्हतोच, आपण त्या काळी त्यांना बघितलंच नाही. पण त्याच्याही नंतर ते निजानंदी गमन झाल्यानंतर 1200 वर्षानंतर आपण जन्माला आलोय. मग या 1200 वर्षानंतर जन्माला येऊन सुद्धा त्यांची जर आम्ही आर्त सेवा केली तर आम्हाला त्याची फलश्रुती मिळते. त्यामुळे हे किती मोठं सामर्थ्य आहे हे लक्षात घ्या. मी हे उगाच नाही सांगत आहे, मी या सगळ्या गोष्टी स्वानुभवाच्या सांगतोय, लक्षात ठेवा. आज 1200 वर्षानंतर सुद्धा
तुम्ही जर त्यांना खरंच आर्त आवाज दिला, त्यांची सेवा केली, तर ते तुमच्या आवाजाला धावून येतात, याचा अनुभव येतोच. त्या सद्गुरु नृसिंह सरस्वती चरणी मी त्रिवार साष्टांग नमस्कार घालतो. सद्गुरु नृसिंह सरस्वतींनी अशीच कृपा माझ्यावर, आपणा सर्वांवर कायम ठेवो. आपल्या सर्वांच्या मनोकामना सद्गुरु नृसिंह सरस्वती पूर्ण करोत. या व्यतिरिक्त आणखीन त्यांना काय प्रार्थना करावी? मुळात आपल्या इच्छा आकांक्षा काय आहेत हे त्यांना सांगण्याचीच आवश्यकता नाही. मी कधी कधी चेष्टेने म्हणतो की आपला सद्गुरूंवर विश्वास नाही. त्याचं कारण माहितीये का? ज्याच्यावर आपला विश्वास आहे, ज्याच्यावर आपली श्रद्धा आहे, ज्याच्यावर आपली भक्ती आहे, आपल्याला काय त्रास आहे हे त्याला सांगण्याची गरज आहे का? मला तरी वाटतं नाही. मग ज्या वेळेस आम्ही आमचा त्रास, आमची दुःख त्यांना सांगतो, याचा अर्थ आमचा त्यांच्यावर विश्वास नाही, त्यांना सांगावं लागतंय. त्यामुळे फक्त त्यांच्या चरणावर नतमस्तक व्हा, एकाग्रतेने श्रद्धेने त्यांच्या चरणावर नतमस्तक व्हा. तुमच्या मनोकामना पूर्ण करण्याची जबाबदारी ते उचलतातच. आजच्या दिवशी मनोमन शांत बसा. ज्यांनी अनुग्रह घेतला असेल त्यांनी आपल्या गुरुमंत्राचा जप करा. ज्यांनी नसेल घेतला त्यांनी दत्ताचा जप करा. एकाग्र होण्याचा प्रयत्न करा, एकाग्र व्हा आणि माझ्या सद्गुरु नृसिंह सरस्वतींच्या चरणावर मस्तक ठेवा. बघा, तुम्हाला त्याची चांगली अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला अनुभूती येईलच. भगवान नृसिंह सरस्वती यांच्या चरणी पुन्हा एकदा मी नतमस्तक होतो आणि तुम्हा सर्वांच्या वतीने मी त्यांना प्रार्थना करतो, अशीच कृपादृष्टी माझ्यावर, माझ्या साधकांवर, माझ्या भक्तांवर, तुझ्या शिष्यांवर, तुझ्या भक्तांवर अशीच कृपादृष्टी कायम ठेव. अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त.